बंधू भगिनी आणि माझे बसलेले गोरगरीब माय माऊलींना माझा प्रणाम। पहिला प्रश्न असेल माझ्या तुम्हाला, तुमचं मत तुम्ही देणार कोणाला? कोणाला? आवाज नाही आला, आवाज। दादा देतील का? मित्रांनो, विधानसभा निवडणूक ही दर 5 वर्षात येतच राहते। दर 5 वर्षामध्ये तुम्हाला 200, 500, 1000 रुपये देऊन लोक विकत घेण्याचा प्रयत्न करतात आणि दरवेळेस तुम्ही विकले देखील जातात। ती चुकी यावेळेस करू नका। कारण 500, 1000 मध्ये तुमचं 5 वर्ष, तुमच्या लहान लहान चिमुकल्यांचं ते 5 वर्ष त्यांचं आयुष्य खराब होतंय, होतंय की नाही? आज तुम्हाला माहिती असेल, नवापूर तालुक्यातील विपिनभाई पासून तर विपिनभाईच्या पेट्रोल पंप पर्यंत एकदा पायी फिरून बघा, 8 दिवस पावडर लावण्याची गरज पडणार नाही। दुसरी गोष्ट, दादा म्हणे नवापूर शहराला वेळ देत नाही। दादा दुपारी 12 वाजेला उठून तुमच्यासारखं लोकांना वेळ देत नाही, लोकांचा वेळ घालवत नाही। ते सकाळी 6 वाजेला उठून लोकांसाठी झरपड करत असतात आणि लोकांचे कामं करत असतात। आणि तुम्ही म्हणता दादांनी कामं केले नाही। अरे तुम्ही 40 वर्षामध्ये कामं केले नसतील, 2009 तर 2014 पर्यंतचा कालावधी एकदा उघडून बघा, शरद दादांनी काय कामं केले ते तुम्हाला आणि तुमच्या डोळ्यांना दिसतील। लोक म्हणतात आदरणीय शरद दादांनी म्हणे डॉक्टर गावित साहेबांकडून निधी आणलेला आहे। अरे सत्तेत तुम्ही आहात का दादा? 40 वर्ष कोणी भोगवलाय राज? 40 वर्ष। अरे जो माणूस सत्तेत नसताना या नवापूर तालुक्यासाठी, नवापूर विधानसभेच्या या संपूर्ण समाजासाठी, संपूर्ण लोकांसाठी 100 कोटी आणू शकतो, ती क्षमता आणि ते निधी आणण्यासाठी शरद दादांसारखा ढाण्या वाघ लागतो। ते तुमच्याने होणार नाही। आणि दुसरी गोष्ट, बोलायला खूप काही आहे, पण माझे खूप मित्र इथं बसलेले आहेत आणि त्यांना देखील बोलायचं आहे। लोक म्हणतात शरद दादांनी नवापूरसाठी काय केलं? लोक म्हणतात शरद दादांनी नवापूरसाठी काय केलं? अरे शरद दादांनी या 1.5 वर्षामध्ये केलेलं आहे ना, तुम्ही मागील 50 वर्षामध्ये केलेलं नाही। दादा एक तुमचाच डायलॉग आहे, जाता जाता बोलून जाऊ का माझ्या वतीने? शरद दादांची आहे दाढी, शरद दादांची आहे दाढी, त्यांच्या संपूर्ण टीमची आहे दाढी। आणि सर्वांच्या पुढे आणि सर्वांच्या स्पीड, सर्वांपेक्षा स्पीड मध्ये आमच्या या ग्लासची गाडी। मित्रांनो, जाता जाता एकच सांगून जाईल, 500, 1000साठी तुमचं तर आयुष्य गेलंच म्हणा, अर्धी झाली बरं आपली, अर्धी झाली म्हटलं माती। आता लहान लहान मुलं आहेत, त्यांचा विचार करा, काय केलंय हे तुमच्या पण डोळ्यांना दिसून आहे। तर एकच विनंती आहे सर्वांना की 2-3 दिवस बाकी आहेत इलेक्शनला, मतदानला,
तर मतदार राजांनो, 19 तारखेला संपूर्णपणे झोप काढा. आणि माझे इथे खूपच असंख्य असे मित्र बसलेले माझ्या वयाचे, त्यांना हात जोडून विनंती आहे, तुम्ही पण लवकर झोपा रात्री आणि त्यांना पण फोनवर सांगा की लवकर झोप म्हणा. चांगली झोप काढा, सकाळी जा, 5 मिनिटं घ्या. निवडणूक आयोग तुम्हाला एक शब्द बोलणार नाही, कारण तो तुमचा अधिकार, तो तुमचा हक्क आहे. 5 मिनिटं घ्या आणि 5 मिनिटं घेऊन 9 नंबरचं बटन वरून नसेल बघायचं, तुम्हाला चित्र चांगले नाहीयेत, खालून बघा, खालून बघा. 12, 11, 10 आणि 9 म्हणजे खालून 4थ्या क्रमांकाचं बटन, काचेचा ग्लास, शरद कृष्णराव गावित हे दादांचं नाव राहणार आहे. आणि 11 आणि 11 उमेदवार चिकणे आहेत, फक्त एकच दाढीवाला आहे. तर एकच विनंती आहे की 20 तारखेला काचेच्या ग्लासासमोरील बटन दाबून दादांना प्रचंड अशा बहुमताने विजयी करा. दादा जाता जाता एक विनंती आहे, भजनी साहित्य वाटप केलेत आपण, एखादा आहे का अजून? आहेत माझे भरपूर आदिवासी बांधव आहेत, माझे मायमाऊली बसलेले आहेत. दादा तुम्ही गाणं ऐकलेलं आहे का? नाही नाही केता केता पारवी गियो, ऐकलंय का? कोणी कोणी ऐकलंय? ऐकलंय ना दादा? 23 तारखेला आपले विरोधक तुमच्यासाठी गाणं म्हणतील, म्हणूनच सांगतोय 2 भजनी साहित्य त्यांना द्या. आणि गाणं कुठलं असेल? नाही नाही केता केता आमदार विगियो. बस एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. आणि सर्वांना हात जोडून विनंती आहे की 19 तारखेला चांगली झोप काढा आणि 20 तारखेला काचेचा ग्लास ही निशाणी आहे आणि ते बटन दाबून दादांना प्रचंड अशा बहुमताने विजयी करा. धन्यवाद.